आमच्याकडे एक नवीन रूल सुरू झालेला आहे की पाणी फक्त संध्याकाळी 7 वाजताच येणार आहे आणि ते पण फक्त प्यायच्या पाण्याच्या वॉटर टॅपला येणार आहे आणि ह्या एकाच नळाला फक्त पाणी येत आहे. तर चला म्हटलं आता पाणी आलेलं आहे तर सकाळपासून जे पण सगळं साचलेलं होतं चला वॉश करून घ्यावं म्हटलं. मग आधी सगळे भांडे वगैरे क्लीन करून टाकले. त्यानंतर चला म्हटलं आता सगळे आपण जे आहे बकेट्स वगैरे जे आहे आपल्याकडे ते सगळं भरून घ्यावं म्हटलं. मग याच्यामध्ये माझ्याकडे एक छोटी बकेट आहे. तर त्या बकेटनी माझ्याकडे जेवढ्या बकेट्स आहे, काही टब्स आहे प्लास्टिक्सचे, एक ही कॅन आहे. तर याच्यामध्ये पण जे आहे मी पूर्ण पाणी भरून ठेवून दिलं. बाहेरचं प्यायचं पाणी आरोमध्ये आणि एका माठामध्ये जे आहे ते आम्हाला एक दिवस चालतं बरोबर, तर ते ठेवून दिलं. पाणी आलं म्हटल्यावर जे आहे बाकी सगळ्याचे पण कामं आहे ते पण घेतली करायला. जसं की पूर्ण पोछा मारून घेतला, झाडांना वगैरे पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर जे आम्ही छान असं आंघोळ वगैरे करून छान रेडी झालो. त्यानंतर युगीतला खायचे होते कपकेक्स. काय माहिती त्याचं काय झालं, त्याला कपकेकच खायचे असं. तर मग त्यासाठी ऑर्डर केलं आणि इथे आम्ही ऑर्डरची वाट बघत आहो की कधी येईल म्हणून कोणी द्यायला. आणि इथे आज मी छान केसं वगैरे वॉश केले, त्यांना छान असं सिरम वगैरे लावून असं छान आज थोडंसं छान केलेलं आहे केसांना. आणि युगीतचे खेळणे पहा पूर्ण घरभर असे पसरलेले आहे आणि त्याच्याजवळ बिलकुल धीर नाही आहे युगीतजवळ की त्याला एवढं तो वाट बघत होता की तो डिलेव्हरी बॉय कधी येईल आणि कधी त्याचे कपकेक्स येईल म्हणून. आणि मग लगेच 5 मिनिटात ते आले आणि त्यांनी आम्हाला सगळं दिलं. त्यानंतर खायची घाई की कधी खाणं होईल असं तसं. त्यासोबत मी काही व्हेजिटेबल्स मागवले. आता आम्हाला उद्या गावाला जायचं आहे. त्याच्यामध्ये पण आमचं 50-50 आहे, हो नाही असं सुरू आहे. म्हणून मी म्हटलं नाही केलं तर मग उद्या काय म्हणून थोडासा भाजीपाला मागवला. पण गेलं तर काय काही सांगता नाही येत, सगळं 50-50 आहे. आता हे ऑफिसमधनं रात्री आल्यावर काय म्हणतात त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. मी अजून कसलीच काही तयारी केलेली नाही आहे कारण मला माहिती आहे जावं नाहीच लागणार आहे म्हणून. हो आता हे आल्यावर काय होते. तर चला बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.